असं एक इंग्रजी वाक्य आहे, की मोठमोठ्या समस्या केव्हाच सोडवता आल्या असत्या, जेव्हा त्या फार छोट्या होत्या तेव्हा. हेच कोणत्याही क्षेत्राला लागू आहे, ज्यात कायदा क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. विशेषतः माझा जर तुम्हाला मत हवं असेल, तर कोणत्याही बाबतीत मी प्रश्न निर्माण होऊन ते सोडवण्यापेक्षा प्रश्न टाळण्याकडे माझा कल असतो. म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रश्न पडताच कामा नये, आपण समस्येत अडकताच कामा नये. कारण एकदा का तुम्ही समस्येमध्ये अडकलात, की एकंदर आपली जी सगळी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये प्रक्रिया हीच शिक्षा आहे. म्हणजे तुमचं सगळं योग्य असलं, सगळं भक्कम असलं, तरी या व्यवस्थेच्या दिव्यातनं तुम्हाला पार पडायलाच लागतं आणि त्याच्याकरता जो तुम्हाला वेळ, पैसा, मेहनत घालवायचा, तो घालवायलाच लागतो. म्हणून शक्यतोवर आपल्याला समस्या येऊच नयेत, या दृष्टीने आपण कामकाज करायचं. मग या तत्वावर जर तुम्हाला तुमचं आयुष्य घालवायचं असेल, तर नुसता कायदेशीर सल्ला असं नाही, तर कोणताही सल्ला केव्हा घ्यायचा, हे तुमच्या पटकन लक्षात येईल. कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्याआधी, कोणतंही संभाव्य संकट येण्याआधी, या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कायदेशीर सल्ला हा वेळच्या वेळी किंबहुना वेळेच्या खूप अगोदर जर तुम्ही घेतलात, तर तुम्हाला संकटं टाळता येतात. वेळेवर तुम्हाला जर सल्ला मिळाला, तर तुम्ही संकटाशी सामना करू शकता. आणि जर तुम्हाला योग्य सल्ला मिळालाच नाही, तर संकटामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. हे 3 टप्पे कायदेशीर सल्ल्याचे आहेत. आणि नुसता कायदेशीर सल्ला असं नाही हो, कुठल्याही बाबतीत हेच लागू आहे. आता जेव्हा तुम्ही सहलीला निघता, तेव्हा सहलीची पूर्वतयारी समजा तुम्ही गाडी घेऊन जाणार असाल, तर त्याच्यात पेट्रोल भरणं, त्याची हवा चेक करणं, त्याची स्टेपनी चेक करणं, हे सगळं केव्हा करता हो? सहलीला जायच्या आधीच करता ना. आणि ते आधीच तुम्ही केलं, तर सहलीमध्ये तुम्हाला काही समस्यांना सामोरं जायला लागत नाही. आता एखादी गाडी पंक्चर झाल्यावर त्याच्यावर सुद्धा उपाय आहे किंवा एखाद्या चाकामध्ये तुमची निघतानाच हवा कमी असेल आणि पुढे ती कमी-कमी होत गेली, तर काय आभाळ कोसळतं किंवा तुमचं सगळं खलास होतं अशातला भाग नाही. पण वेळच्या वेळी तपासणी करून या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळता आल्या असत्या. जे वेळच्या वेळी तपासणी न केल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींना सामोरं जायला लागलं. हा फार महत्वाचा भेद आहे आणि हा बहुतांश लोकांच्या लक्षात आजही येत नाही. गेल्या 17-18 वर्षामध्ये बहुतांश लोक जे माझ्याकडे आलेले आहेत, ते कुठलीतरी समस्या उद्भवल्यानंतर, कुठल्यातरी समस्येमध्ये ते अडकल्यानंतर आलेले आहेत. आणि याच्यापैकी बहुसंख्य समस्या तर अशा होत्या ना, की ज्या अगदी साध्या छोट्याशा उपायाने टाळता येण्यासारख्या होत्या. मग जमिनीचे मोठे व्यवहार असतील, काही व्यावहारिक गोष्टी असतील, एखाद्या घराची खरेदी असेल, विक्री असेल, अशा कितीतरी गोष्टी ज्या नंतर त्रासदायक ठरतात, त्या वेळीच जर तुम्ही त्याच्याबद्दल योग्य कायदेशीर सल्ला घेतला, तर त्या आपोआप टाळू शकता. कारण समस्यात अडकणं आणि त्यातनं सुटणं हा माझ्या दृष्टीने फार काही शहाणपणा नाहीये. समस्येत आपण न अडकणं किंवा समस्या टाळणं ही खरी हुशारी किंवा हा खरा शहाणपणा आहे. आणि माझ्या मते पक्षकारांनी सुद्धा हा थोडासा शहाणपणा दाखवला पाहिजे. पण याच्यामध्ये 2 मुख्य अडसर असतात. एक म्हणजे चांगुलपणावर किंवा दुसऱ्या व्यक्तीवर अवास्तव विश्वास. हे मी मागे सुद्धा बोललेलो आहे, की चांगल्या लोकांच्या संदर्भातच वाईट का घडतं? हा जो मी व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये याची थोडीशी आपण चर्चा केलेली आहे, की आजही बहुतांश सर्वसामान्य पांढरपेशे सज्जन पक्षकार जे असतात, ते कोणतीही गोष्ट करताना, मग जमीन खरेदी-विक्री असो, एखादा व्यवहार असो, एखादा ॲग्रीमेंट असो, हे काहीही करताना समोरच्या माणसावर अवास्तव विश्वास दाखवतात. आणि या अवास्तव विश्वासाचा बरेचदा गैरफायदा घेतला जातो. काही विपरीत गोष्टी केल्या जातात. करारामध्ये, जमिनीमध्ये काहीतरी दोष राहून दिले जातात किंवा मुद्दामहून ठेवले जातात किंवा ते असलेले दोष तुमच्या निदर्शनास आणून दिले जात नाहीत. आणि मग जेव्हा तुम्ही त्या व्यवहारात पुढे-पुढे जाता, तेव्हा एक-एक गोष्ट तुमच्या लक्षात यायला लागते. पण तोवर तुम्ही त्या समस्येमध्ये प्रवेश केलेला असतो. आणि म्हणून माझं सगळ्यांना म्हणणं असतं, की कोणावरही विश्वास ठेवूच नका. म्हणजे हल्लीचं जग हे असं आहे ना, की विश्वास वगैरे या गोष्टी काही कामाच्याच नाहीत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की ज्याचा पडताळा घेणं शक्य आहे ना, त्याच्यावर विश्वास कशाला ठेवायचा? तर मी जे अनेकदा सांगतो, की माझ्यावरही विश्वास ठेवू नका. कारण हा सूर्य, हा जयेंद्र या तत्त्वावर आपलं काम चाललंय. तर तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायची किंवा मी तुमच्यावर विश्वास ठेवायची गरजच नाही ना हो.
ज्याला खरं आणि वास्तविक काम करायचंय, तो कोणाच्याही विश्वासावर अवलंबून नाही. म्हणून तुम्हाला जर चोख काम करायचं असेल, तर विश्वासावर कोणतीही कामं करू नका. विश्वासावर कामं करून पुढे गोत्यात येण्याचं प्रमाण हे कितीतरी अधिक आहे. आता विश्वासावर केलेली सगळीच कामं फसतात अशातला काही भाग नाही. पण त्याच्यामध्ये ती कामं फसण्याची, त्यामध्ये समस्या उद्भवण्याची, त्यामध्ये तुम्ही गोत्यात येण्याची काही अंशी का होईना शक्यता असते. मग ती शक्यता जर तुम्ही ठेवणार असाल, तेवढा धोका पत्करायची तुमची तयारी असेल, तर तुम्ही विश्वासावर पुढे जाऊ शकता. पण तुम्हाला जर सगळं चोख आणि निर्धोक करायचं असेल, तर विश्वास ही गोष्ट थोडी बाजूला ठेवली पाहिजे आणि सगळ्या गोष्टी तथ्यावर, कायद्याच्या कसोटीवर आणि पडताळ्यावर तुम्ही ठरवल्या पाहिजेत. कोणीतरी सांगतं म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, या भानगडीत पडू नका. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे सुरुवातीला किंवा एखादी गोष्ट करण्या अगोदर, एखादी गोष्ट होण्या अगोदर जर तुम्हाला कायदेशीर सल्ला मार्गदर्शन हवं असेल, तर त्याच्याकरता वकिलांची व्यावसायिक फी द्यायला लागते. तुम्ही जे काही काम करत असता, त्याच्या तुलनेत ही फी नगण्य असते. पण तुमच्या मनामध्ये जी संकल्पना असते, की हे सगळं योग्यच होणार आहे. ह्या गृहीतकाच्या पार्श्वभूमीवर जर फी तपासली, तर ती फी तुम्हाला खूप वाटते. तर तुम्हाला म्हणजे वैयक्तिक नाही, काही पक्षकारांना ती फी खूप वाटते. आणि मग ते म्हणतात, "हे सगळं योग्य चाललेलंच आहे ना, उगीच यांना जाऊन विचारून त्यांना कशाला पैसे द्या." या वृत्तीमधनं कोणताही कायदेशीर सल्ला किंवा मार्गदर्शन न घेता अनेक व्यवहार, अनेक करार, अनेक गोष्टी केल्या जातात आणि पुढे जेव्हा ते गोत्यात सापडतात, तेव्हा त्याचं निराकरण करण्याकरता जी पहिले सल्ला किंवा मार्गदर्शन फी असते, त्याच्या कैक पट फी तर द्यायलाच लागते. शिवाय मनस्ताप सहन करायला लागतो आणि वेळ आणि मेहनत घालवायला लागते, ती गोष्ट वेगळी. म्हणून माझं सगळ्यांना सांगणं असतं, की तुम्हाला कायदेशीर सल्ला घेण्याची योग्य वेळ ही कायदेशीर समस्या उद्भवण्यापूर्वी आहे. एखादी महत्त्वाची गोष्ट करण्यापूर्वी आहे. एखादा महत्त्वाचा करार, खरेदी-विक्री करण्यापूर्वी आहे. कारण कसं असतं, एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट एकदा झाली, की त्याच्यामध्ये काही करण्याचा जो एकंदर सगळे पर्याय असतात, ते मर्यादित असतात. आणि एखादी गोष्ट व्हायच्या आधी सगळे पर्याय खुले असतात. ती करायची का नाही करायची का कशी करायची, या सगळ्या संदर्भात आपण नियोजन करू शकतो. आपली काळजी घेऊ शकतो. पण याच्याकरता तुम्ही अगोदर कोणाकडे तरी जाणं, काही मोठं करण्याच्या अगोदर कोणाचा तरी सल्ला मार्गदर्शन घेणं, हे अत्यंत गरजेचं आहे. मग तो दावा असो, करार असो, खरेदी-विक्री असो किंवा अशी कोणतीही महत्त्वाची गोष्ट, जी एक तर आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी महाग आहे किंवा बरेच पैसे त्याच्यात गुंतलेले आहेत किंवा ती अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. अशा गोष्टी करण्यापूर्वी जर त्या कायदेशीर गोष्टी असतील किंवा त्याच्यात कायदेशीर एखादा अंग असेल, एखादा दृष्टिकोन असेल, तर या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी तुम्ही जर कायदेशीर सल्ला घेतलात, तर तुम्ही समस्या टाळू शकाल. नंतर घेतलात, तर समस्येतनं एखाद वेळेस बाहेर पडू शकाल आणि नाहीच घेतलात, तर तुमचं नुकसान होणं हे जवळपास निश्चित आहे. आता हे सगळे तिन्ही पर्याय तुमच्यापुढे आहेत. अमुकच करा, तमुकच करा, असं काही मी तुम्हाला सांगणं योग्य नाही. हे ज्याचं त्याने ठरवायचंय. पण काय केलंत तर काय होईल? काय केलंत तर काय नाही होणार? हे थोडक्यात तुम्हाला कळण्याकरता म्हणून हा व्हिडिओ आपण बनवला. प्रत्येकाने कायदेशीर सल्ला घ्याच. प्रत्येकाने मला किंवा इतर वकिलांना फी द्याच, असा काही माझा आग्रह नाही. असा आग्रह मला करताही येणार नाही. पण कोणतीही गोष्ट करणं आणि न करणं, याचे जे संभाव्य बरे-वाईट परिणाम आहेत, ते तुमच्यासमोर मांडणं हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश होता. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि मग तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करायला स्वतंत्र आहात. त्यावर कोणतंही बंधन कोणीही घालू शकत नाही. पण सगळं समजून-उमजून घ्या आणि मगच एखादी गोष्ट करा किंवा करू नका. हा विषय, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.